चांगले फटकेबाजी करणं, संयम दाखवणं, चांगल्या बॉलवरती चांगला खेळ करणं आणि क्लासिकल अंदाजानं त्याची बॅटिंग पाहायला मिळते आणि त्याने घेतली सिंगल. त्यानंतर स्ट्राइक वरती आपण पाहिला कॅप्टन निमिष मोहिते ऑन स्ट्राइक. षटकाला पुन्हा एकदा सुरुवात. जयेश शेळकेचा हा बॉल फटका फसलाय. इथून मात्र एक धावसंख्या आली आहे. दोन्ही फलंदाजांना सुरुवात एक धावसंख्येनं केली आहे, त्यामुळे कुठला बॉल निर्धाव नाहीये, प्रेशर नाहीये, अगदी सहजतेनं स्वाभाविक एक धावसंख्या दोन्ही फलंदाजांना जोडल्यात आणि त्यानंतर धावफलक हे रनिंग मध्ये राहिलंय. पहिल्या 2 बॉल वरती 2 झाल्यात. पुन्हा स्ट्राइक चेंज होतोय. अलंकार ऑन स्ट्राइक तिसऱ्या बॉलला फेस करेल. हा बॉल हलकासा शॉर्ट पिच होता, लेन चांगली आहे, वेग चांगला होता. या बॉल वरती वेगानुसार तो स्विंगिंग ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतोय, त्यामुळे प्रभावित केलं या बॉलवरती निर्धाव पाहायला मिळतोय. चांगल्या बॉल वरती चांगला खेळ होणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील. आतापर्यंत आपण पहिला सामना पाहिला, त्यानंतर ही दुसरी लढत आपण पाहतोय. बोनंग विपक्ष मोठी जुई. हा बॉल वेगवान प्रतिकात्मक बॉल टाकला होता. या बॉल मध्ये वेगही होता, लेंथी चांगली होती आणि टप्प्याची निवड ही योग्य होती. म्हणजे योग्यता, वैशिष्ट्यता आणि त्यानंतर अशा गोष्टीमध्ये तुम्ही जर निष्णांत आहात तर मात्र तुमची योग्यता ही सिद्ध होते आणि या षटकामध्ये सुरुवातीच्या या क्षणाला तो प्रभावित करताना पाहायला मिळतोय. सुंदरतेनं सुबक गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. जयेश शेळके कॅप्टन वर्सेस ही मॅच. फटका चांगला हवेमध्ये होता, इथून मात्र स्वतः जेल सुटतोय. क्षेत्ररक्षण कोण करतोय, या बॉल वरती त्याचेच बंधू निकित पाहायला मिळतात, अंकित पाहायला मिळतात. थोडाफार दूर राहिला बॉल, कॅचची शक्यता होती परंतु अंतर थोडं राहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एफसाइड एज अशी घोषणा परंतु नाहीये. बॉल चाललाय निर्धाव. इथून मात्र पहिल्या षटकाचा होतोय निर्वाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, ओनली स्कोर 2. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मधील छोटा पॅक बडा धमाका आणि खरं तर चौकारांचा शहेनशाह उरण टेनिस क्रिकेट मध्ये ज्याला समजलं जातोय केदार भोईर या ठिकाणी आहेत. त्याला कॉम्बॉक्स कडून आणि आयोजकांकडून जन्मदिवसाच्या सहस्र लक्ष पुष्पगंधी शुभेच्छा टाळ्यांच्या गजराने द्यायच्या आहेत. विश यू हैप्पी बर्थडे केदार भोईर सर. आप जियो हजारों साल के दिन हो 50,000, यही हमारी आरजू राघोबा देव के चरणों पे. खरं तर त्या राघोबाला विनम्र प्रार्थना असेल की आपण शतायुषी हो, जीवेत शरद शतम. केदार भोईर कोटगाववरून हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आर एस कोटनाकाचा कर्णधार, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट पासून त्यानंतर यष्टीरक्षक आणि त्यानंतर अप्रतिम फलंदाज म्हणून त्याची ओळख राहिली आहे. आणि आताचा लीड करणारा कोटगाव टीमला हा महत्वाचा खेळाडू ज्याचा आज आहे वाढदिवस. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर केदार. एक षटकाचा खेळ संपला. जयेशनं पहिलं षटक हाताळलं. धावसंख्या अवघ्या दिल्या फक्त आणि फक्त 2. पहिल्या 2 बॉल वरती 2 सिंगल आणि त्यानंतर अलंकार बंडाला दिला फुल स्टॉप. आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. भूषण हा नवीन गोलंदाज आहे. ताजपूर वरून हा गोलंदाज पाहायला मिळतोय. समाजाच्या डॉट न एक गाव जोडलं गेलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल चांगला होता आणि त्या बॉल वरती फटकाही चांगला. इट्स अ फ्लॅटेड रॉकेट सिक्सर. वेगवान फटका, जसा आला ना बॉल तसा त्या बॉल वरती त्याच तीव्रतेनं त्याच वेगाने चपराक दिली आणि फ्लॅट 6 पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल ऑन साइड ला पिचिंग आउटसाइड द लेग. इट्स अ वाईड. एक दवसा आणखीन जो प्रेशर काय असतो ना हा पाहायला मिळतो. इथून मात्र दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजावरती.
पहिल्या षटकात ज्याप्रमाणे हाताळलंय ज्याप्रमाणे न्याहाळलं अजय शेळकेनं तिथून फक्त धावसंख्या जय शेळकेचं षटक होतं 2 आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये पहिला सिक्सर. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर लेगला चाललाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे बॉल पाहता पाहता सीमारेषेकडे चाललोय 2 क्षेत्ररक्षक चुकतात आणि इथून मात्र दोघांच्या शर्यतीत बॉल जिंकतोय आणि मिळतोय हा A1 चौकार. चौकारण आता मात्र धावसंख्येला आकार आलाय. आता मात्र धावसंख्या उभारताना पाहायला मिळतात चढताना पाहायला मिळतात 13 झाल्यात. शिवराजे प्रतिष्ठान बॅटिंग करणारी टीम त्याचा कॅप्टन निमिष मोहिते जो आता मात्र सेट झालाय. इथून मात्र चांगले बॉल फेस केलेत. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये एक वाईट सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 बॉल वरती 11 धावसंख्या आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 13. हा बॉल जसा आला बॅट मध्ये त्याला पाठवलाय पुन्हा एकदा निमिष मोहितीच्या बॅट मधून फ्लॅट हिट दुसरा षटकार. दादरपाडा गावचा हा खेळाडू इनफिल्डच्या वरतून फटके लगावणे ही त्याची ओळख राहिली आहे आणि या क्षणाला आतापर्यंत 3 चांगले फटके पाहायला मिळाले. पहिल्या षटकात जसा तो नॉन स्ट्राईकला गेला आणि तिथून मात्र त्याला स्टॉपच पाहिला. त्यानंतर आपण अलंकार बंडाला पाहिला तो थोडाफार निशब्द राहिला त्याच्याकडे फटकेबाजी पाहायला मिळाली नाही आणि तो अजूनही वाट पाहतो या षटकामध्ये. मागच्या षटकात जे काही विस्कटलं होतं ना ते या षटकात पूर्णतः जायला पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार. ताजपूरच्या गोलंदाजावरती आणखीन एक मोठा ताज हा येतोय तिसरा पॅरलल सिक्सर. षटकार या षटकातील आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे निमिष मोहिते ऑन हॅट्रिक. जशी मोठे फटक्यांची हॅट्रिक झाली आहे त्याने या षटकात 3 षटकारी टोकलेत 1 चौकारी टोकलाय पण यावेळी ऑन हॅट्रिक. हा फटका बसलाय ऑन साइडला चालला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन वरून फील्ड करतोय बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत पर्याप्त वेळेमध्ये कंप्लीट केली. 1 सिंगल आणि सिंगल नुसार धावफलक आता पाहायला मिळेल धावफलकावरती. रणसंख्या झाल्या 26 रन 26 धावसंख्या. पहिल्या षटकात फक्त 2 आणि या षटकाचा 1 बॉलचा खेळ बॅलन्स असताना आतापर्यंत 24 धावसंख्या खर्च केल्यात भूषण या गोलंदाजानं. हॅलो देवेंद्र शेळके भोनंग संघाचे टीम पॅकर टीम ओनर प्लीज आपल्याला विनंती असेल. तदनंतर प्रफुल्ल पाटील पांजे टीमचे टीम ओनर आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षात या आपला आदरपूर्वक सन्मान करतर आयोजकांच्या वतीनं उदात्त भावनेतून एक संघ खरेदी केलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचं मनस्वी आभार आणि सन्मान या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. तर प्लीज विनंती असेल देवेंद्र शेळके भोनंग तदनंतर प्रफुल्ल पाटील. चला शेवटच्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली अलंकार बंडाच्या बॅट मधून आता मात्र सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाली. मागचे 4 बॉल तो शांत राहिला होता आणि तिथून मात्र अर्धविराम लागलाय आणि तिथून मात्र 1 धावसंख्या जोडली जाईल. एका धावसंख्येने 27 पर्यंत वाटचाल. आतापर्यंत आपण निमिषला पाहिलाय तो खेळतोय 24 वरती. टीमच्या धावसंख्या आतापर्यंत 27 अलंकार बंडा 2 वरती गेलतोय त्याने बॉल फेस केलेत आतापर्यंत 6 धावसंख्या केल्यात 2 आणि त्यानंतर 6 मध्ये 24 निमिष मोहिते 2 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जयेश शेळके हा गोलंदाज पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये काय वेगवानता पाहायला मिळाली त्याच्याकडे लेन चांगली आहे टप्प्याची निवड चांगली आहे आणि त्यानंतर ही खेळपट्टी जणू काय त्याच्या प्रेमात पडली आहे. सपाट पाटा पिच उन्हाचा ओक आणि या वाढत्या तापमानामध्ये तापदायक ठरणारी समोरच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला शिवराजे प्रतिष्ठानला अशी अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. परंतु त्याचा चोख प्रत्युत्तर दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाला. निमिष मोहितीनी
त्या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारांची लाजवाब इनिंग आतापर्यंत चालू ठेवली आहे. 24 पर्यंत आहे. त्यानंतर अलंकार बंडा 2 वरती खेळतोय. 6 बॉलचा खेळ केलाय. फॉर्मच्या शोधामध्ये हा खेळ त्याचा पाहायला मिळतो. पुश केला ऑन साइडला सिंगल झाली. डबलचा प्रयत्न असेल. जोराच्या वेगानं रनिंग मीटिंग पाहायला मिळते. खराब थ्रोच्या कारण इथून मात्र बचाव केलाय. नशिबाचा बचाव. अन्यथा जिथं चौकार होता, जिथं सिंगल होती, जिथं डबल होती, तिथं षटकार पाहायला मिळाला असता. परंतु नाहीये. 3 धावसंख्या मिळाल्या आणि 3 धावसंख्येने बदल काय होतोय. इन फॉर्म बॅट्समन या पिच वरती आतापर्यंत 4 मोठे फटके केले. तो निमिष मोहिते ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल. आतापर्यंत 30. जयेश शेळके ज्याने 6 बॉल मध्ये अवघ्या 2 धावसंख्या दिल्या होत्या, त्या गोलंदाजावरती आता मात्र पहिल्या बॉल वरती 3 धावसंख्या आल्यात. 30 झाल्यात. 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. फुल टॉस बॉल जागा निवडली आहे. गॅप सिलेक्शन चांगला. 1 बाउन्स ओव्हर द रो. पॉइंट रिझन मध्ये येतोय. निमिष मोहिते ऑन फायर. या मॅचचं खरं वैशिष्ट्य म्हणजे जी क्रिक ही संपूर्ण लीग कव्हर केली जाते. 3 कॅमेऱ्यांसोबत ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे संदेशजी यांचे चीफ फाउंडर आहेत आणि त्यानंतर या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य आहे डीजे मॅडी यांची उपलब्धता. बिझी शेड्यूल मध्ये या दोन्ही व्यक्तिमत्वानं समाजाला निगडीत असताना या गोष्टी सांभाळल्यात. या बॉलवरती सिंगल आली आहे. निमिषकडे सगळं काही आहे. त्याची स्ट्रॅटेजी चांगली आहे. या क्षणाला त्यांनी काय केलं. बॉल चांगले जे खेळायचे होते ते खेळूनही काढलेत. जे बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचे होते ते कन्व्हर्टेशन सुद्धा त्याचं पाहायला मिळालं. आणि जिथं पॉसिबिलिटी नाही ना तिथं मात्र संयम दाखवला आणि ती संयमी खेळीनं सिंगल डबल वर करत आपल्या टीमचा स्कोर आहे तो मात्र बिझी ठेवलाय. उलटॉस बॉल कट करण्याचा प्रयत्न फॉर्मच्या शोधात आहे. थोडंफार गडबडलेत. फंबल झालेत. इथून मात्र पाहायला मिळतं शॉर्ट सिलेक्शन चुकतोय. प्रयत्न जरूर चालू आहेत. आतापर्यंत हा दुसरा अटेम्प्ट होता रिव्हर्सचा. इथूनही फसलेत. अलंकार बंडा लोअर फुल टॉस बॉल होता. खोलवर गतीचा बॉल जसा प्रकारे आला तो मात्र शांतपणे निघून गेलाय रक्षकाकडे. चांगली लेंथ आहे. हा बॉल कट केलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल चालाय सीमारेषेकडे. गती कमी मिळाली. आउटफील्ड मुळे थोडाफार अडथळा निर्माण झालाय आणि 2 धावसंख्या मिळाल्यात. 5 सिंगल नंतर आता मात्र अलंकार बंडाच्या बॅट मधून डबल पाहायला मिळाली. ज्या अलंकार बंडाची स्टाईल होती त्याची उलट होती. तो वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं चौकारानं सामन्याला सुरुवात करायचा ज्यावेळी आपल्या होम टीम मध्ये खेळत असताना. आणि आता मात्र लीग फॉर्मॅट मध्ये चांगल्या फॉर्मच्या शोधामध्ये एक फटका त्याच्या बॅट मधून आला तर त्याचा आत्मविश्वास सुद्धा बलकावेल. हा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस लेन चांगली आहे. पहा गतिमान बॉल आणि गती मागे त्याची डोक्याची पॉवर वापरली आहे आणि या पॉवरनं 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 37. इट्स अ ड्रिंक टाइम. रायगड आणि ठाण्यामध्ये कसं गाजतंय आमचं नाव. जाऊया अतिथी कक्षातील अतिथींच्या महत्वपूर्ण सन्मानाकडे. खरं तर प्रफुल्ल पाटील RJ वॉरियर्स हे संघ आपण अगदी या अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग साठी निश्चित केलात तेव्हाच सन्मानाने ठाव घेतला की त्यांचा आदरपूर्वक सन्मान होणं गरजेचं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय मिलिंद भोईर आपल्याला की प्रफुल्ल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. पांजे या गावाला आपण एका टीमला खरं तर टीम पॅकर म्हणून लाभलात तर तुमचा आदरपूर्वक सन्मान जसा ऑक्शनच्या वेळी ती
त्या मंचावरती झाला एक अतिथी म्हणून, त्याचबरोबर तुमचा महत्वपूर्ण सन्मान या लीगच्या दरम्यान आजच्या चारही संघ मालकांचा सन्मान केला जाईल. तर मिलिंद भोईर प्लीज, आपल्याला विनंती असेल प्रफुल्ल पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर अक्कादेवी पांजे संघाचे माजी कर्णधार विश्वनाथ पाटील या ठिकाणी आहेत आणि अगदी विश्वनाथ पाटील यांचाही आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. तदनंतर देवेंद्र लक्ष्मण शेळके भोनंग संघाचे संघ मालक टीम पॅकर, आपल्याला विनंती असेल विश्वनाथ पाटील गुडरीज मॅरीटाईमला अनेक वर्ष एक प्रबंधक म्हणून सेवा राहिले. मिलिंद भोईर, आपल्याला विनंती असेल देवेंद्र शेळके सर यांना प्लीज विनंती असेल आपण प्लीज मुख्य अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. मिलिंद भोईर विश्वनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे आणि मला वाटतोय या लीग साठी रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी यांच्याकडून मिळाली. परत एकदा जाऊया प्रफुल्ल पाटील यांच्याकडून. तर मिलिंद भोईर यांना विनंती असेल प्लीज आपल्या पवित्र विश्वासने सन्मानाने विश्वनाथ पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. गुडरीज मॅरीटाईम आणि गुडरीज मॅरीटाईमच्या माध्यमानं व्यावसायिक क्षेत्रात एक छानस काम करताना पांजे गावाला जनसेट, खरं तर पाणी पुरवठ्यासाठी त्या वॉटर पंपासाठी जनसेटची उपलब्धता म्हणजेच MSCBच्या विद्युत पुरवठ्यावरती खरं तर अवलंबून न राहता आपल्या गावाला 24 तास पाणी मिळावा याच्यासाठी गुडरीजनं जे एक छानसं काम केलं त्यातील महत्त्वपूर्ण एक घटक म्हणजे विश्वनाथ. तदनंतर देवेंद्र लक्ष्मण शेळके, मिलिंद भोईर, आपल्याला विनंती असेल देवेंद्र शेळके यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. भोनंग मधून मला वाटतोय 19हून अधिक गावं आहेत रोहा अलिबाग पेन मध्ये, परंतु त्या गावांमधून फक्त या टीम ओनरनं एक संघ खरेदी करण्याचा मनात संकल्प केला. आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म निर्माण आपल्या समाजाच्या सर्वात मोठ्या लीग मध्ये होईल आणि त्याचबरोबर देवेंद्र लक्ष्मण शेळके भोनंग यांचा आदरपूर्वक सन्मान. जयेश शेळकेचा संघाचा संघ मालक आहे, त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या या मंचावरती होताना दिसेल. जाऊया मैदानाकडे घेऊन जातील परत एकदा प्रियाल पाटील. थँक्यू सर. आवाजामध्ये बदल झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानावरती सुद्धा बदल झाला. शिवराजे प्रतिष्ठानला ज्या बॅट मधून धावसंख्या होती ती विकेट सुद्धा पाहायला मिळाली. याच अगोदर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तसाच झाला होता. आवाजात बदल झाला, त्यानंतर इनात भोईर बाद झाला आणि या ठिकाणी सुद्धा तसंच पाहायला मिळते. निमिष मोहिते हे फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रुद्राज गोवारी मॅन फ्रॉम कामोटे नवीन फलंदाज आहेत. पाहावी ऍक्शन थोडी वेगळी आहे. तो ज्याप्रमाणे रन घेतोय, वेगवान येतोय, त्यानंतर जम्प आणि त्यानंतर मात्र जम्प सोबत हातवारे फिरतात. आपण या अगोदर लेफ्ट हँड फर्स्ट पाहतो जो प्रेशरने रिलीज केला जातो आणि त्यानंतर उजव्या हाताचा रिलीज पाहायला मिळतो, परंतु इथून मात्र वेगळी ऍक्शन आहे आणि त्यामुळेच पहिल्या बॉलवरती निमिषला थोडंफार गडबड पाहायला मिळाली. क्लीन बोल्ड झाला. सोहेल तन्वेर ऍक्शन पाहायला मिळते. सिंगल आली आहे आणि सिंगल वरतीच थांबवलंय. सिंगल नंतर आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतील 39, 39 रन्स ऑन बोर्ड. भूषण गुड्डू असं त्याचं नाव आहे. या अगोदर सुद्धा आणखीन एक भूषण पाहिला. दोघांचं आडनावही सेम आहे आणि दोघांचा पेशाही गोलंदाजी आहे. अलिबागचे ही दोन खेळाडू आज मात्र बोनंग या टीम मध्ये. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला चाललाय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधोमध फील्ड केला जातोय. सिंगल सिंगल आणि फक्त सिंगलच मिळाली आहे आणि सिंगल नंतर या षटकामध्ये ज्या षटकाला धावसंख्या येणं गरजेचे आहे, ज्या दिशेने आपण खेळतोय ती दिशा फलंदाजासाठी पोषक आहे. कारण वेगवान वारे आहेत आणि त्या वाऱ्यांची साथ लावली तर मात्र मोठे फटके सुद्धा पाहायला मिळतील. आतापर्यंत जो काही खेळ चाललाय तो त्या दिशेने चांगला राहिलाय, परंतु या षटकामध्ये त्याला निर्बंध. हा फटका बसलाय. वा खोलवर गतीचा बॉल बरोबर बॅटच्या टोनला लागलाय खाली आणि तिथून मात्र कुठली धावसंख्या नाहीये. बॅक ऑफ द माइंड तुमचा विचार काय, तुमच्या माइंडला जर डबल माइंडने विचार केला तर मात्र तुम्ही याच्यावरती काहीतरी प्रत्युत्तर दिलं असतं, परंतु यावेळी आपण सरळ दिशेनं व्ही शेपच्या अँगलनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच या बॉलवरती निर्धाव राहिलेत. आणि आता या बॉलवरती एखादा स्वीप शॉट किंवा फ्लिक ऑफ द रिस्ट जरी घेतला असता तरी चालला असता. रिव्हर्स अटेम्प्ट तोही चालला असता, परंतु नाहीये, निर्धाव आलाय.
शॉर्ट पिच बॉल बारी, इथून मात्र पुन्हा एकदा डबल माइन आणि रनआउटची शक्यता. वाव, हिट जरूर केला होता, प्रयत्न केले होते परंतु हिट नाही झाला. एकीचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, एक धाव एक्स्ट्रा स्वरूपात आली आहे परंतु एक धावसंख्या घेत असताना रनआउटची विकेट सुद्धा महत्वाची आली असती, हेही पाहणं उचित आहे. डबल आली धावसंख्या आणि धाव फलक आतापर्यंत पाहायला मिळेल 42 धावसंख्या. चौथं षटक चालू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये 83 धावसंख्या एक बॉल राखून कंप्लीट झाल्या, त्यामुळे या धावसंख्या सेफ नाही आहेत. हा बॉल हिट केला, बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे फील्ड करतील आणि फील्ड करण्यापर्यंत पुन्हा एकदा पर्याप्त वेळेमध्ये 2 धावसंख्या जरूर पूर्ण केल्यात. 44 झाल्यात, 44 रन्स आणि चौथं षटक सुद्धा पूर्ण झालाय. गुड्डून या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे, महत्वाची विकेट परतवली आणि निमिष मोहिते परतल्यानंतर मोठ्या फटक्यानं निर्बंध लागलेत. धावसंख्या फक्त झाल्या 44, षटक संपलीत 4 आणि गडी बाद झालेत 1. ती फार महत्वाची विकेट बॅक टू डगआउट झाली आहे. एका बाजूला हार्दिक वॉरियर्स बोनंग, शिवराजे प्रतिष्ठा, JK रायडर्स आणि त्यानंतर SSG मोबाईल, या 4 टीम्स लीग फॉर्मॅट पहिल्या दिवशी आपण खेळताना पाहतोय. 4 षटकांचा सामना संपलाय आतापर्यंत. पहिल्या इनिंग मधील 44 झाल्यात. चव्वेचाळीस झाल्यात, 44 रन्स ऑन बोर्ड आणि इथून मात्र नवीन गोलंदाज अंकित जावरे. जावरे या आडनावाचा बोलबाला राहिला या टीम मध्ये खूप साऱ्या प्रमाणात. त्या आडनावाचे गोलंदाज आतापर्यंत हा 3रा जावरे गोलंदाज आहे. या अगोदर आपण 2 भूषण पाहिले आणि जयेश शेळकेला पाहिला. जयेश शेळकेनं 2 षटकं हाताळली आहेत आणि दोन्ही षटकामध्ये प्रसन्नता करणारी कामगिरी केली आहे. त्याने कुशलता निभावली आहे. कुठल्या धावसंख्या जास्त प्रमाणात दिला नाही, कुठलाही षटकार खाला नाही, फक्त एक चौकार जरूर पाहायला मिळाला, त्यानंतर मिसफील्ड पाहायला मिळाली. 5वं षटक हाफ बॉल होता, ऑन साइडला खेळून काढला, जिथं क्षेत्ररक्षक आहेत फील्ड केला, 1 बाउन्स. थ्रो ही चांगला आहे, त्यासाठी बॅकअप ही आहे, पहा तोही झालाय. एकच आली आहे, सिंगलची भर पडली आहे. ज्या दिशेने आपण खेळतोय तो एंड, इथून मात्र पांजा एंड कडून आता मात्र गोलंदाजी चालू आहे. त्याच्या बाजूला विरोधार्थी एंड आहे, तो पेट्रोल पंपचा एंड आहे. ज्या पेट्रोल पंपच्या एंडनी जर बॉलिंग झाली तर धावसंख्या येताना पाहायला मिळतात आणि ज्या दिशेने आता एंड चालू आहे तिथून धावसंख्या कमी येताना पाहायला मिळतात. हा बॉल शॉर्ट पिच होता, बरोबर खांद्याचा वापर केला, अधिकतम जोरदार बॉल टाकण्याचा प्रयत्न, खांद्याचा वापर करून अधिकतम बाउन्सर घेतला आणि उंचीच्या द्वारे फलंदाजाला शांत केलाय. पण निमिष मोहिते गेल्यानंतर मैदानावर भयान शांतता पसरली आहे. कुठल्या प्रकारचा जोरदार फटका नाहीये, वेगवान धावसंख्या येताना पाहायला मिळत नाहीयेत, म्हणजे ब्रेक लावलेत, गतिरोधक लावलेत आणि निर्बंध धावसंख्येवरती हे सातत्याने आतापर्यंत पाहायला मिळालेत. चला वाईट साठी रिव्ह्यू आहे, टीव्ही अंपायर चेक करतील. जी क्रिकची एक अलग क्वालिटी आहे, चला कॅन्सल केला, क्षमा असावी. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात. इथून मात्र बॉल रिलीज करताना थोडाफार अडथळा निर्माण झाला. आणखीन एक शॉट बॉल आणि बॅट कट, बॅटला झाला बॉल ब्रश आणि इथून मात्र ग्रीन आर्मी
विकेटवरती बॉल बाउन्सिंग होते ना किंवा गोलंदाजांना साथ देतोय, विकेट चांगली बनवली आहे. केदार भोईर खास करून तुमचं कौतुक या विकेटसाठी, कारण लक्ष ठेवून फार वेळ घेऊन ती प्रॉपर पिच बनवली आहे. या पिच वरती तुम्ही लेदरचा सुद्धा सराव करू शकता. एवढी टणक आणि हार्ड पिच आहे, म्हणजे तुम्ही फक्त आता उरणमध्ये खेळता असं नाहीये, तर तुम्हाला खेळताना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या पिचेसचा भास होईल. इतकी टणक आणि सपाट पाटा पिच आहे. क्लीन आणि क्लिअरली क्रिकेट या पिच वरती खेळू शकता. लेदर क्रिकेटचा तुम्हाला सराव असेल तर तुम्ही त्या या पिच वरती चांगला खेळू शकता. म्हणजे सेन्सिबल माइंड ही इको फ्रेंडली पिच आहे, ज्या पिच वरती दोन्ही प्रकारचा खेळ खेळू शकता. आणि यावेळी थोडाफार खेळ बिघडलाय शिवराजे प्रतिष्ठान या टीमचा. षटक चालू आहे 5वं आणि 45 वरती आतापर्यंत गडी गारद झालेत 2. काय फटका सजवलाय, बॉल चाललाय पाठीमागे, खेळ चाललाय समोर आणि बॉल आलाय पाठीमागे. इट्स अ सिक्सर. त्यांनी जाणलं आणि त्याने कनेक्ट केला आणि कनेक्टिव्हिटी एवढी भन्नाट होती ना, अगदी फटका तो क्रॅकिंग आणि वेगानं गेला. सीमारेषा पार षटकार पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश, त्यानं चांगला षटकार लगावलाय. अलंकार बंडा अजूनही ऑन स्ट्राइक. आज षटकारानं गणित बदलली आहेत. 50 अर्धशतक झलकावलं 51. आणखी एक शॉर्ट पिच बॉल पायथून फटका बसला. आउट स्विंगची वाट पाहत होते. शॉर्ट पिच बॉलर होती आणि शॉर्ट पिच बॉल वरती ज्यावेळी आउट स्विंग होतो आणि ज्यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी होते ना, त्यावेळी आउट स्विंग गरजेचा असतो. त्यानंतर पॉइंट रिझर्व मध्ये फटका खेळू शकता तुम्ही, थर्ड मॅन गलीमध्ये फटका खेळू शकता. तो बॉल इन स्विंग झाल्यानंतर तो फटक्यामध्ये अडथळा निर्माण झाला, कुठली धावसंख्या नाहीये. हा शॉर्ट पिच बॉल अधिकतम बाहेर पिचिंग झाला आणि त्यामुळे त्याला दंडित केलं जातोय. इट्स अ वाईड. एक धावसंख्या जोडली जाईल. हाईट हा इम्पॅक्ट राहिला या बॉल वरती. त्यानंतर हा वाईड बॉल घोषित केला. पुन्हा एकदा बॉल तो फेकावा लागेल. ऑन साइडला फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली कॅच होईल का? हो यस, जजमेंट चांगलं जमलंय आणि या बॉल वरती विकेट फॉलोअप झाली आहे. कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज महेश होतील. कॅच आउट नाही नडायचा. उत्कृष्ट खेळाडू पाहिला पांजेगावचा हा सितारा. आणि आता या लीगच्या फॉर्मॅट मध्ये आता मात्र शिवराजे प्रतिष्ठान या टीम मध्ये चॉईस प्लेअर म्हणून त्याला निवडण्यात आला आणि त्यानंतर त्याला आता मध्ये मैदानामध्ये पाहतोय. त्यानंतर भावेश भोईर यांचे वडील आपण पाहताय, त्यांचं शुभागमन आहे. खूप सारं स्वागत आहे तुमचं. कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तुमचं स्वागत आहे. कल्पेश भोईर शेवटच्या षटकासाठी आपण जाणार आहोत. अंकित बंडा ऑन स्ट्राइक, अलंकार बंडा आणि गोलंदाजीसाठी अंकित बंडा. बा छोटा भाऊ वर्सेस मोठा भाऊ, म्हणजे आपण आता मात्र या दोघांमधील हे द्वंद्व पाहायला मिळेल. लेदर क्रिकेटचा सराव सातत्यानं दोघांचा सोबत राहिलाय. टेनिस क्रिकेट गावासाठी सोबत खेळलेत
आणि त्यानंतर अंडर 19 अंडर 17च्या फॉर्मॅट्स मध्ये ते अलग अलग सुद्धा खेळलेत. त्यामुळे या मॅच मध्ये बॅटल चांगलं रमेल. एका बाजूने गोलंदाज एका बाजूने फलंदाज आणि तोही काय तर दोन्ही स्वतःचे बंधू. ही तर खरी आहे कराडी संवाद महाराष्ट्र प्रीमियर लीग ची मजा आणि आपण घेता याचा आस्वाद. चला कल्पेश भोईर साठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि घरचंच अकाउंट ओपन आहे त्यामुळे पैसे आले काय आणि गेले काय याला काय फरक पडणार नाही. कारण वडिलांनीच लावलेत 500 रुपये. चौकारासाठी 1000 षटकारासाठी 500. वाव काय अगलं बक्षीस आहे. त्याला त्याच्यातला क्लासिकता बघायची आहे त्याचे वेगळे फटके बघायचे आहेत आज मात्र. हा फटका चांगला आहे. अलंकार बंडा शोधत होता आपला फॉर्म आणि आठवण करून दिली आहे की हम अभी तक थके हुए नहीं है. इथून मात्र अलंकारची बॅट चमकताना पाहायला मिळाली. आतापर्यंत ओपनिंगला आलाय आणि त्यानंतर त्याचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 5 बॉल वरती फक्त सिंगल होती त्यानंतर एक सिंगल नंतर टिबल नंतर 0 नंतर डबल नंतर पुन्हा डॉट नंतर पुन्हा डाऊन सिंगल आणि शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करणारी फलंदाजी पाहायला मिळते. या बॉलवरती आणखी एक फटका खेळायचा होता. बॉल चालला लॉंग ऑनला फटका फसलाय परंतु एक धाव संख्या आली आणि त्याने थांबवलाय. आपण पाहतोय मंचाच्या उजव्या बाजूला मोठी जुईचा रायझिंग स्टार आणि नुकताच झालेल्या कर्जतीतील ऍथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत ज्याला ब्रॉन्झ मेडल मिळालाय अतुलजी कामोडकर यांचं स्वागत आहे. या लीग मध्ये तुमचंही सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे अतुलजी कामोडकर. हा फुल टॉस बॉल व्हॉट अ शॉट. अफलातून फटका अगदी लांबणीवरती आणि षटकारानं कमावलेत 500 रुपये. आणि इथून मात्र आपण पाहतोय कल्पेश भोईर आपण पहिल्याच अटेम्प्ट वरती एटीएम मधून 500 रुपये तुमच्याकडे डिपॉझिट केलेत. धावसंख्या पाहायला मिळतील आतापर्यंत 66 डबल 6 3 गडी बाद झालेत 66 धावसंख्या. पार्टनरशिप जास्त डेव्हलप मोठ्या प्रमाणात झाली नाही त्यामुळे धावसंख्या कमी झाल्या. विकेट ज्या प्रमाणे गेले जिथून पार्टनरशिप डेव्हलप होत होती तिथून विकेट्स गेल्या. या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. हा बॉल जोरदार हिट करायचा होता. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न धाव घ्यायचा प्रयत्न खराब थ्रो सिंगल झाली. डबलचा प्रयत्न होईल का परंतु नाहीये थांबवलेत. इट्स अ वाईड +1 2 धावसंख्या आणखीन जोडल्या जातील. काय झालंय या षटकामध्ये जिथून धावसंख्या बनवायच्या ते येताना पाहायला मिळतात आणि जिथून वाचवायच्या होत्या तिथून मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चुकीची बॉलची निवड पिचिंग पाहायला मिळते. अंकित बंडा आतापर्यंत मागा ठरलाय. धावसंख्या दिल्यात या षटकामध्ये आतापर्यंत 16. हा बॉल एकदम बाहेर. आणखीन एक पिचिंग थोडा दबाव पाहायला मिळतोय आणि या दबावातून तो दबाव तुम्हाला जर काढायचा असेल बाजूला तर मात्र चांगले बॉल फेकावे लागतील. पिचिंग चांगली करावी लागेल. लेंथ वरती थोडाफार लक्ष केंद्रित करावं लागेल तर मात्र या षटकातून बचाव पाहायला मिळतील तुमचं. हा बॉल चाललाय लेग स्लिप कडे सिंगल आली आहे आणि सिंगल न आतापर्यंत बॉल संपलेत या षटकातील 4. आणखीन 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे म्हणजे आतापर्यंत 70 झाल्यात. अजून 2 बॉल आहेत. अंकित बंडा 2 बॉल शिल्लक असताना आतापर्यंत या षटकामध्ये 17 धावसंख्या खर्च केल्यात 18 धावसंख्या. हा बॉल हिट केलाय आडव्या बॅटनं दिलाय धमाका ठोकलाय हॅमर शॉट. नाही नडायचा शिस्तीत आणखीन 500. आतापर्यंत 1000 रुपयाची कमाई झाली आहे. कल्पेश भोईर
आणि इथून मग तो इन हॅट्रिक आणि हॅट्रिक मारली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे टोटल 2000, कारण अगोदर 1000 रुपये झालेत आणि त्यानंतर आणखीन 1000. वडिलांची कौतुक करावे. आपल्या मुलाची बॅटिंग आवडते. पूर्वी काल वेगळा होता, वडिलांची बॅटिंग बघायला मुलं जायची, आता मुलांची बॅटिंग बघायला वडील येतात. क्रिकेट हा खेळ तसा आहे, प्रत्येकाला हवे असा, प्रत्येकाला आनंद वाटा असा. हा बॉल सीमारेषेकडे चालला, एलिव्हेशन मिळेल का? हो यस, हॅट्रिक कंप्लीटेड, हॅट्रिक कंप्लीटेड. व्हॉट अ बॅटिंग. कौतुक झालं पाहिजे कल्पेश भोईरचं. काय बरसला शेवटच्या षटकामध्ये आणि 3 षटकार 3 बॉल वरती 18 धावसंख्या करून 600च्या स्ट्राईक रेटनं तो राहिलाय या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये नाबाद. थँक्यू, वडिलांचे आभार. बल्लेबाज मैदान के ऊपर जाना चाहिए, सहायता करें, सहयोग दें. पहले गेंदबाज मित जिन्होंने इस पहले विकेट को, पहली सफलता को हासिल किया था. काफी कड़ी तेज धूप चलती हुई, बीच बीच में हवाएं चलती हुई, अरब सागर के पास कुछ किलोमीटर के अंतर के ऊपर समंदर और समंदर की लहरें अब थोड़ी सी इस गर्म हवा के साथ चलती हुई. नए खिलाड़ी मैदान के अंदर कुणाल भोईर. अगली बॉल अच्छी गेंद, तेज तर्रार थी. कुणाल भोईर बिलोंग करते भिलजी गांव से और उनका साथ निभाने के लिए ऋषि झावरे जो बिलोंग करते ताजपुर यानी कि अलीबाग की टीम है, और उन क्षेत्र से कई खिलाड़ियों का यहां पर चयन बोनंग टीम ने यहां पर किया. ये बिल्कुल जड़ में डाली थी तेजी के साथ, इस सिंगल यहां पर पूरा करते हुए शिवराज प्रतिष्ठान स्पोर्ट्स, घनश्याम पाटिल मार्शल, रमेश भूपी, इनका यहां पर शुभागमन. उनके साथ शेखर जी भोईर, शिवराज प्रतिष्ठान पैकर्स, उनका भी यहां पर शुभागमन होता हुआ. ये पहले ओवर का दोस्तों खेल समाप्त होता हुआ. पहले ओवर के बाद टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 5 रन स्कोर बोर्ड के ऊपर. हालांकि देखा जाए तो सामने वाली टीम ने पहले ओवर में रन बनाए थे महज 2 रन. उनके लिहाज से
उसका एक कारण था कि अलंकार भंडार ने पहली ओवर खेली थी जहां पर काफी डॉट बॉल उन्होंने खेले थे, प्रति जवाब में ईट का जवाब पत्थर से, उसी प्रकार की ओवर यहां पर देखने का मौका बना। आने वाली 5 ओवर का और खेल यहां पर बाकी रहेगा। लगभग 83 रनों का टारगेट, 78 रन और बनाने होंगे 30 गेंदों में। 6 ओवर का ये मुकाबला हम देख सकते हैं। अंपायर पूरी प्रतियोगिता में इस तपती धूप में उड़न अंपायर एसोसिएशन के प्रेसिडेंट प्रशांत माली सर, उनका साथ निभाने के लिए राजेंद्र सर और प्रतीक जी घरत बिलोंग करते हैं अंबिकाबाड़ी उड़न से। हर एक डॉट बॉल के ऊपर 100 रुपए की इनामी राशि और विकेट के ऊपर 500 रुपया कल्पेश भोईर के लिए उनके पिता द्वारा। इस बीच अच्छी बॉल, लेकिन ये थोड़ी सी दिशा से भटके हुए, वाइड बॉल यहां पर करा दिया अंपायर ने। 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर, लगभग 83 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका है। लगभग पूरी तरह से 20 टीमें इस पूरे प्रतियोगिता में हिस्सा लेते हुए, 20 ऑनर, कई खिलाड़ी, 6 दिन का ये कारवा और 6 दिन का ये पहला दिन। इस बीच ओवर पिच स्लॉट में नजर आई, गेंद को भेजा लंगान के प्लॉट के ऊपर, यह दंदनाता हुआ पहला छक्का इस ओवर का। ओवर का पूरी तरह से लाभ उठाते हुए कल्पेश के गेंदबाजी के ऊपर आक्रमण किया है। बल्लेबाज का नाम है कुणाल भोईर, जिन्होंने एक छक्का लगाया और आने वाले स्ट्राइक एंड के ऊपर ऋषि इस बार जड़ में डाला था। लंग अप के ऊपर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग वहां पर, मत सिंगल यहां पर मिलेगा। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर। मेहनत और लगन के साथ 18 जर्सी अब बीसीसीआई के नियुक्त नियमों के तहत अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भारतीय टीम के कोई भी खिलाड़ी नहीं पहन सकते। यह 18 नंबर का खेल कारवा कई सालों से विराट कोहली ने जिस प्रकार प्रदर्शन किया, उसी बदौलत यहां पर हमने उनको देखा है। इस बार स्ट्रेट टू द बॉलर, साइड स्क्रीन के ऊपर जाते हुए गेंद और एक चौवा आता हुआ, शानदार स्ट्रोक, 4 रन। बढ़िया तरीके से बल्लेबाजी यहां पर चलते हुए अगली बॉल, इस बार ओवर पिच लॉन्ग अप के ऊपर, खिलाड़ी वहां पर मौजूद, प्रयास जरूर किया है लेकिन क्या हुआ, नतीजा सामने आया। बैक टू बैक दूसरी बॉल सीमा रेखा को चिरती हुई 4 रनों के लिए।
देखिए काफी महंगा ओवर आया। पहले ओवर में बने थे मात्र 5 रन, अगली ओवर में 21 रन खाए इस गेंदबाज कल्पेश ने, जहां पर कुल मिलाकर 2 ओवर के बाद टोटल स्कोर 26 रन स्कोर बोर्ड के ऊपर। बनाने थे 83 रन, लेकिन अच्छी तरह से वापसी करते हुए बल्लेबाज मैदान के अंदर पानी की मांग को पूरा किया जाएगा। दोनों स्टैंड पूरी तरह से भरते हुए, कई दर्शक, कई सपोर्टर इस प्रतियोगिता का आनंद लेते हुए। कुणाल भोईर भिलजी टीम के लिए जब खेलते हैं, भिलजी गांव के लिए जब खेलते हैं, तो सलामी बल्लेबाज के तौर पर उनका योगदान रहता है। आज यहां पर देखा जाए तो कुणाल भोईर 1 डाउन के ऊपर यहां पर उनको मौका मिला, जहां से उनके बल्ले से लगभग रन देखे हमने। 16 रनों का योगदान उनके बल्ले से अब तक आता हुआ। अलीबाग हो, रोहा हो, पेन हो, उरन हो, पनवेल हो, कई जगहों से, कई ठिकानों के ऊपर से इस कराडी प्रीमियर लीग के लिए कई खिलाड़ियों का नाम चयन किया गया। एक बड़ा बिग ऑक्शन, और ऑक्शन के तहत 20 टीमें यहां पर नियुक्त की गई, और 20 टीमों के बीच 6 दिनों का यह कारवा, बड़ा संघर्ष चलता हुआ। अगला मुकाबला विनर वर्सेस विनर, यह मुकाबला अगला खेला जाएगा। देखना होगा, पहला मुकाबला हम शानदार तरीके से देखा था जब अंतिम पड़ाव के ऊपर आया था। 6 गेंदों में 16 रनों की आवश्यकता थी, 2 गेंदों के ऊपर 6 रन, और वहां पर छक्का लगाया था बल्लेबाज ने। यह मुकाबला भी उसी तरह यहां पर चलता हुआ, 2 ओवर के बाद 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर। धन्यवाद। याच दरम्यान अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय पांडुरंग बंडा, किंबहुना नवघर मधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। आजच्या कार्यक्रमाला अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीगच्या या मंच त्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या संयोजकांकडून होतोय। मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती टाकला जातोय। सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ आणि गोड आठवण त्यांच्या घरी राहावी याच्यासाठी खरं तर हा त्यांचा आदरपूर्वक सन्मान। धन्यवाद पांडुरंग बंडा। चलते मैदान के अंदर 26 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगते हुए 2 खिलाड़ी मौजूद, ऋषि झावरे और कुणाल भोईर। नए गेंदबाज का चयन किया जाएगा। नए गेंदबाज अक्षय कीनी बिलोंग करते हैं चिंचपाड़ा गांव से। अब उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी रहेगी, क्योंकि 83 रन जरूर है, लेकिन 6 ओवर का मुकाबला है दोस्तों। अगर ये 5 ओवर में 83 होते तो काफी बड़ा लक्ष्य माना जा सकता था, लेकिन 6 ओवर के मुकाबले यहाँ पर खेले जा रहे हैं। पहले मुकाबले में भी 84 रनों को यहाँ पर चेस किया था, इस बार रिवर्स पे स्विच किया है। आउटफील्ड काफी तेज है, ये देखते गेंद गई थर्ड मैच रिजल्ट के बाहर 4 रनों के लिए। आते ही इस गेंदबाज के ऊपर रिवर्स अटेम्प्ट किया, और उसके ऊपर मिले पूरे के पूरे 4 नंबर। 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लगभग 13 गेंदों का अब तक खेल समाप्त होता हुआ 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगली बॉल अंपायर को पास करते हुए इस बार सिंगल यहां पर जरूर मिलेगा। कोशिश जरूर की थी यहां पर गेंदबाज ने, कुछ फॉलो थ्रो में इस गेंदबाज ने रोकने का प्रयास किया, लेकिन 1 रन को नहीं रोक पाए। 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के साथ सजी हुई और एक मंजी हुई शुरुआत। एक बार फिर रिवर्स पिप अटेम्प्ट किया है, पॉइंट के रीजन के ऊपर कोई खिलाड़ी मौजूद नहीं। गेंद गई 1 बाउंस ओवर द रो, और एक 4 रन मिलेंगे। समझू नका आम्ही जातीचे कराडी लय डेंजर हा आम्ही जातीचे कराडी। 4 रन यहां पर टोटल स्कोर में बढ़ोतरी होती हुई 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इसी बीच आदरणीय श्री पांडुरंग जी बंडा, इनके द्वारा 2000 रुपए की राशि इस प्रतियोगिता के लिए सहायता निधि द्वारा यहां पर आती हुई, उनका हम तहे दिल से आभार और स्वागत करते हुए, बढ़िया तरीके से इस विकेट के ऊपर उतनी ज्यादा मदद नहीं है गेंदबाजों के लिए। बल्लेबाजी खूब ठीक
चलती हुई। इस बीच लेट कट डीप पॉइंट के ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद, सिंगल यहां पर तेजी के साथ भागकर पूरा किया। सिंगल के साथ संतुष्ट होंगे खिलाड़ी, संतुष्ट होंगे बल्लेबाज, संतुष्ट होंगे ओनर और संतुष्ट होंगे दर्शक। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 36 रन, 36 रन लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.4 बॉल्स। बिल्कुल ठीक ठाक स्थिति नजर आती हुई, अच्छा समय चलता हुआ टीम के लिए। इस बार एक बार फिर रिवर्स अटेम्प्ट किया है, लेकिन वहां पर देखिए कप्तान की मैं तारीफ करूंगा, जिस प्रकार लगातार रिवर्स अटेम्प्ट के अब डीप पॉइंट के ऊपर खिलाड़ी को मौजूद किया गया जा चुका है। यह होती है एक रणनीति, एक होता है प्लानिंग। जिस प्रकार बल्लेबाजी चल रही है उसी प्रकार गेंदबाजी उसी दिशा में फिर पोजीशन को लगाना आवश्यक होता है। ये काम होता है कप्तान का, और सही मायने में कप्तानी अब ठीक ठाक चलती हुई। अगले गेंदबाज अक्षय अगली बॉल करेंगे। इस बार हाफ ट्रैकर बॉल, हवा में बॉल है, गेंद के नीचे खिलाड़ी अलंकार, लेकिन आज अलंकार का दिन नहीं है। बिल्कुल यहां पर गलती की है, बिल्कुल यहां पर गलती की है। कैच का मौका था लेकिन कैच को छोड़ा, और उसके बाद यह थ्रो यहां पर आती हुई। अब देखा जाएगा, जाना जाएगा, परखा जाएगा तीसरे अंपायर के ऊपर, क्या गेंद जिक्र के माध्यम से हम यहां पर देखेंगे कि ये गेंद बाहर चली जा चुकी थी या फिर रोकने में कामयाब थे अलंकार। प्रतीक घरत तीसरे अंपायर, जी क्रिक के सौजन्य से इस प्रति हम पूरी प्रतियोगिता का आनंद स्मार्ट मोबाइल स्मार्ट टीवी के ऊपर देखते हुए। टोटल स्कोर देखा जाए तब तक 37 रन। ये बॉल सेव की जा चुकी थी, अलंकार बंडा ने उस गेंद को सेव किया है, यानी कि 3 रनों की और बढ़ोतरी होगी। टोटल स्कोर 40 रन स्कोर बोर्ड के ऊपर। आने वाली 3 ओवर और जीत का लक्ष्य होगा 43 रन। 18 गेंदे 43 रनों का लक्ष्य यहां पर रखा जा चुका है। 18 गेंद 43 रन, 43 रनों की आवश्यकता और है। समय काफी कठिन चलता हुआ, काफी कड़ी धूप, तेज धूप, आंख निकालकर भी इस मैदान के ऊपर हम लगातार नहीं देख सकते, क्योंकि आंखों को चुभने वाली ये धूप इस समय कठिन समय चलता हुआ। हम देख रहे हैं यहां पर एक छोर हार्दिक वॉरियर्स बोनंग, जो अलीबाग से बिलोंग करती है टीम, काफी लंबा फासला तय करते हुए आज इस उरन कोटनाका के मैदान के ऊपर भोनंग के खिलाड़ी उपस्थित, और उनके विपक्ष टीम देख जा सकती है शिवराज प्रतिष्ठान मुठी जुई। कई जगहों पर बड़े बड़े टूर्नामेंट का आयोजन, लेकिन इस साल देखा जाए तो काफी ऐतिहासिक टूर्नामेंट हमने देखे। उरन के इस टेनिस क्रिकेट बॉल में सबसे ज्यादा रजनी क्रिकेट डे नाइट टूर्नामेंट का आगाज हुआ, और उसकी बात करें तो सबसे ज्यादा नाइट टूर्नामेंट मुठीजुई गांव के ऊपर, मुठीजुई मैदान के ऊपर। अब एक टूर्नामेंट शुरू है, आने वाले 21, 22, 23 को और एक टूर्नामेंट आएगी। तो कई टूर्नामेंट का आयोजन किन किन जगहों के ऊपर चलता हुआ। शुरुआती हमने कई टूर्नामेंट देखे जहां पर जासई हो, बुकड़बिरा के मैदान के ऊपर हो, फिर मुठीजुई, एक बार फिर हम जासई के मैदान के ऊपर चले गए, फिर बुलेखंड के मैदान के ऊपर आए, वापिस हम शेवा के मैदान के ऊपर चले गए, वापिस हम भेंडकल के मैदान के ऊपर चले गए। आने वाले कुछ समय में पागोटा हो, फिर एक बार फिर मुठीजुई, फिर धुंडुका का मैदान, चिरनेर का मैदान, फिर वापिस जासई के मैदान के ऊपर। आने वाले समय में जसखार हो, फिर वापिस करल हो, फिर केलौना हो। कितने टूर्नामेंट नाइट टूर्नामेंट के द्वारा उरन में पहली मर्तबा इसी घटना घटती हुई कि डे टूर्नामेंट से ज्यादा नाइट टूर्नामेंट का आयोजन। और ग्रामीण टेनिस क्रिकेट की बात करें तो फिलहाल पूरी तरह से चक्र में फंसती हुई, क्योंकि ग्रामीण टेनिस क्रिकेट की श्रृंखलाएं काफी इस साल कम हुई। 50% टूर्नामेंट का आयोजन कम नजर आया। उसका कारण रजनी क्रिकेट या फिर लीग फॉर्मेट, जहां पर गांव गांव हो, शहर शहर हो, फिर तहसील हो, डिस्ट्रिक्ट लेवल के फॉर्मेट हो। अब यह हमारे सामने कराड़ी समाज प्रीमियर लीग। तो ऐसे टूर्नामेंट में ज्यादा से ज्यादा एक व्यावसायिकता, प्रोफेशनल क्रिकेट होता हुआ, लेकिन जो गांव लेवल की क्रिकेट होती है उसको थोड़ा सा नजरअंदाज करते हुए कई आयोजक करता। अंतिम गेंद के ऊपर 3 रन आए थे, बिल्कुल 40 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाले 18 गेंदें और 43 रनों का टारगेट। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा मित, जिन्होंने पहले ओवर में 5 रन खर्च किए थे।
सफल गेंदबाज के द्वारा मित ने यहां पर गेंदबाजी की है। विश्वी गांव से बिलोंग करने वाले मित फिलहाल सफल गेंदबाज के द्वारा अपने कोटे की दूसरी ओर लेकर, इसमें अच्छी बॉल, काफी तेज गति थी इस गेंद में, सटीक लाइन और लेंथ, आने वाली 17 गेंदें 43 रन, 43 धावांची गरज। सत्रह बॉल और 43 रनों की आवश्यकता। अगली बॉल बिल्कुल जड़ में डाला था, लोअर फुल टॉस, डीप मिड विकेट के ऊपर इस गेंद को हल्के हाथों से पुश किया, दूसरे रन की कोशिश यहां पर, और देखते ही दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। यह आवश्यकता होती है जब हम चौके और छक्के लगाते हैं तो बीच में एक सिंगल डबल्स रन आने आवश्यक होते हैं, स्ट्राइक का रोटेट होना आवश्यक होता है। प्लानिंग के तहत अगर रनों का पीछा किया जाए तो सक्सेस जरूर मिलता है। अंतिम 16 बॉल और जीत का लक्ष्य 41। अगली बॉल एक बार फिर लोअर बॉल थी, बैल लेके अंदरूनी हिस्से के ऊपर गेंद को देखा था जहां पर सिंगल मिलेगा, सिंगल के ऊपर संतुष्ट होंगे खिलाड़ी। टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 43 रन, 43 रन, आने वाली 15 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 40 रनों का। इस बीच ओवर पिच थी लेकिन बल्ले के बीच नहीं आई, चाहते तो इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगा सकते थे, लेकिन ऐसे समय के ऊपर हमने देखा बढ़िया तरीके से कमबैक करते हुए। मीत की तारीफ करूंगा, मीत ने पहला ओवर पूरा किया था, महज 5 रनों को खर्च किया था, लेकिन इस ओवर की बात करें तो अब तक 4 गेंदें फेंकी हैं और कुल मिलाकर 3 रन खर्च किए हैं, जिनमें 2 बॉल डॉट। आने वाली 14 गेंदें और जीत का लक्ष्य रहेगा 40 रनों का। 14 गेंदें 40 रन। यह फुल टॉस थी, हवा में बॉल, हवा से बातचीत करते हुए आउट ऑफ द पार्क, इट्स अ बिग सिक्सर, 6 रन। पर समाप्त होता हुआ 4 ओवर के बाद टोटल स्कोर देखा जाए तो लगभग 50 रन, यानी कि आने वाली 12 गेंदों में चाहिए 33 रन। 12 बॉल 33 रनों का लक्ष्य। कुणाल की पारी को देखा जाए तो कुणाल ने लगभग 12 गेंदों में 27 रन यहां पर अपने बल्ले से निकाले हैं। बड़ा संघर्ष चलता हुआ 12 बॉल 33 रनों का लक्ष्य यहां पर बड़ा होगा। चलिए बार बार टीम मीटिंग नहीं यहां पर होगी, तुरंत इस मुकाबले को जारी करें क्योंकि हमारे पास उतना मौका नहीं है, वक्त भी नहीं है। लगभग देखा जाए तो 2:06 और अब तक दूसरा मुकाबला चलता हुआ दोस्तों
दूसरे मुकाबले की 2 और अब तक शेष बाकी है, यानी कि पूरे दिन में महज अब तक 2 मुकाबले समाप्त होने के ऊपर। 12 गेंदे 33 रनों की आवश्यकता। एक ही विकेट गिरी थी जिसकी बात की हमने, जय शेलके आउट होकर वापस चले जा चुके थे, लेकिन ऋषि झावरे और कुणाल भोई ने जिस प्रकार इस पारी को संभाला है काबिले तारीफ। बढ़िया तरीके से साझेदारी को बनाया, जरूरत थी जहां पर अच्छे रन बनाए, सिंगल बनाए, चौवे और छक्के भी लगाए, रिवर्स स्वीप भी अटेम्प्ट हुए, और साथ ही साथ हमने यहां पर देखा अब जीत की दहलीज को पार करने के लिए मज 12 गेंदों में 33 रन। ये ओवर अहम माना जाएगा जहां पर अलंकार बंडा गेंदबाजी की कमान संभाले हुए। लेकिन हालांकि देखा जाए तो अलंकार का दिन अच्छा नहीं गुजरा है। बल्लेबाजी करते समय काफी निराशा आई, फील्डिंग करते समय कैच को छोड़ा था। अब जो वीक पॉइंट चल रहे थे, ये बुरे वक्त चल रहे थे, उस बुरे वक्त को अच्छे वक्त में बदलना अलंकार की कोशिश रहेगी, ये कोशिश करनी भी पड़ेगी। 12 गेंदों में 33 रनों को डिपेंड करना उतना आसान भी नहीं होगा, क्योंकि इस मैदान के ओर रुक करें तो पहले मुकाबले में 84 रनों को चेस किया जा चुका था। अब यहां से 83 रन को डिपेंड करना, और साथ ही साथ महज 1 विकेट गिरी है, और अलीबाग के कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिनके साथ खेलने का अनुभव भी नहीं है, तो एक दूसरे को नहीं जानते, नहीं परखते हुए यह मुकाबला चलता हुआ। 12 गेंदे 33 रन। गेंदबाज अलंकार स्ट्राइक एंड के ऊपर। ऋषि झावरे जो कि 2 चौवे और 1 छक्के के साथ मैदान के ऊपर डटे हुए। पहली बॉल, रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया था, बॉल टॉस हुई, अपेक्षित बाउंस नहीं प्राप्त हुआ, जो कि अपेक्षा थी कि गेंद नीचे आएगी, लेकिन गेंद ने यहां पर उछाल ली और सुरक्षित विकेट कीपर के दस्तानों में गेंद। डॉट बॉल का खेल समाप्त, बिंदी गेंद का खेल समाप्त। 11 बॉल 33 की आवश्यकता। अगली बॉल, इस बार अच्छी गेंद अलंकार ने अच्छी वापसी की है, काफी सटीक लाइन और दिशा में सही जगह के ऊपर गेंद को रिलीज करते हुए। मीडियम पेसर गेंदबाज है, हालांकि 2-3 साल पहले अगर अलंकार बंडो को देखा जाए तो काफी तेज गेंदबाज करते थे, लेकिन फिटनेस अच्छा है, लेकिन मैदान के ऊपर उतनी मशक्कत नहीं करने का मौका मिलता है, क्योंकि प्रैक्टिस सेशन में ज्यादा अलंकार नहीं रहते, और इसी वजह से उनका आज बल्ला खामोश भी रहा। अगली बॉल अलंकार की, इस बार हाफ ट्रैकर थी, लेकिन पुल करने में नाकामयाब थे, उतना वक्त नहीं था। पूरी तरह से ऋषि झावरे को जगह के ऊपर खड़े किया है। लगातार तीसरी गेंद बिंदी आती हुई, तीसरी गेंद यहां पर डॉट आती हुई। खूबसूरत मुकाबला कहां पर था, देखिए मुकाबले में किस प्रकार रुख बदला है। 9 गेंदें और 33 की आवश्यकता। इस बार एक और अच्छी बॉल। क्या घटा इस मुकाबले में, पूरी तरह से गलती की थी अलंकार ने, लेकिन देखिए गलती में किस प्रकार सुधार किया है। अनुभव ही बड़ी चीज रहती है जिंदगी में, और वही ये करते हुए, अनुभव का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए। हालांकि कठिन समय चल रहा था, बल्ला नहीं बोला, कैच भी छूटा था, लेकिन गेंदबाजी में अच्छी वापसी, अच्छा कमबैक किया है। पूरी तरह से मुकाबले ने यू टर्न लिया है, वापसी की है अलंकार ने। अगली बॉल, इस बार पुल किया है हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन यहां पर क्या हुआ, कैच को छोड़ा है। गेंद के नीचे खिलाड़ी थे मित पाटिल, जिन्होंने वहां पर गलती की। आसान सा कैच था, विकेट आई थी, लेकिन गलती कराई थी। हालांकि ऐसे समय में अगर लगातार गेंदें डॉट हो रहे ऋषि, तो ऋषि के दिमाग में आना चाहिए था कि कुणाल अच्छे खेल रहे थे, कुणाल में उतनी क्षमता थी, टैलेंट था, हुनर था, ज्यादा से ज्यादा कुणाल को मौका मिलना आवश्यक था। लेकिन ऐसे समय में लगातार 4 गेंदें डॉट खेली थी ऋषि ने। अब कठिन समय चलता हुआ, आने वाली 7 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 32 रनों का। यह अच्छा स्ट्रोक थर्डमैन के ऊपर खिलाड़ी वहां पर रखे जा चुके हैं। देखिए अक्सर टेनिस बॉल क्रिकेट में ऐसी फील्ड पोजीशन हम नहीं देखते, लेदर बॉल क्रिकेट में देखी जाती है, लेकिन चालाकी भरी कप्तानी, चालाकी भरी गेंदबाजी। अलंकार के लिए तालियां बजेंगी, क्योंकि इस ओवर में खर्च किए महज 2 रन और वापसी की है। आने वाली 6 गेंदें और जीत का लक्ष्य होगा
31 रन। रायगड आणि बिल्कुल क्रिकेट एक अनिश्चितताओं भरा खेल, जिस प्रकार समय बदलते ही गिरगिट अपना रंग बदलता है ना, उसी प्रकार क्रिकेट ने अपना यहां पर रंग बदलाया, क्योंकि 12 गेंदों में 33 रनों की आवश्यकता थी और इस ओवर की बात करें तो इस ओवर में महज 2 रन खर्च किए अलंकार ने। काबिले तारीफ मुकाबले में वापसी करते हुए 6 गेंदे और 31 रन, 6 गेंदे और 31 रन। अंतिम ओवर लेकर आते हुए गेंदबाज सुशांत भगत बिलोंग करते हैं स्कोर बोर्ड देखा जाए तो लगभग 52 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अगली बॉल, इस बार शॉर्ट ऑफ लेन थी, डीप मिड ऑन के ऊपर से गेंद को खेलकर निकाला। ये आए हैं पूरे के पूरे 6 नंबर। पहली गेंद के ऊपर 6 रन, हालांकि देर हुई है क्योंकि 6 गेंदों में 31 रन बनाना उतना आसान नहीं होगा, लेकिन ऐसे समय में पहली गेंद के ऊपर छक्का आया है डीप मिड ऑन के ऊपर। आने वाली 5 गेंदें और जीत का लक्ष्य होगा 25 रनों का। क्रिकेट के इस टेनिस बॉल विश्व में कई मर्तबा 5 गेंदों में 30 रन बनाए जा चुके हैं। हालांकि एक ऐसा भी मुकाबला हमने देखा था नाइट टूर्नामेंट में दिघाटी के मैदान के ऊपर 6 गेंदों में 37 रनों की आवश्यकता थी और उस आवश्यकता को भी पूरा किया था। 5 गेंदें 25 रन। इस बीच शरीर के ऊपर गेंद थी, डॉट बॉल का खेल समाप्त होता हुआ। चलिए नेक्स्ट मैच, पांचे टीम के कैप्टन हम उनसे विनती करेंगे कि आप तुरंत टॉस के लिए यहां पर उपस्थित हो। अगला मुकाबला विनर बनाम विनर। काफी तेज हवाएं चलती हुई और इस हवा में काफी तेज धूप भी चलती हुई। अगली बॉल, इस बार ओवर पिच, यस इट्स अ बिग सिक्सर। दो छक्के आए हैं, मुकाबला अब तक समाप्त नहीं हुआ है दोस्तों। क्रिकेट में काफी तौर पर हमने चमत्कार को देखा है कि एक बार फिर कराडी प्रीमियर लीग 2025 के शानदार खेल में एक और चमत्कार को नमस्कार किया जाएगा क्या। 2 छक्के यानी कि आने वाली 3 गेंदें और 19 रनों की दरकार। इस बार व्हाइट बॉल आती हुई, यानी कि अब तक मुकाबला बराबरी के ऊपर चलता हुआ। जिस प्रकार इस बल्लेबाज ने छक्के लगाए हैं उनमें खूबियां हैं, उनमें हुनर है, उनमें टैलेंट है और उनमें क्षमता भी नजर आई है। लेकिन देखना होगा 3 गेंदों में चाहिए 3 छक्के, क्या कर पाएंगे इस बल्लेबाज को, किस प्रकार अगले गेंद का मुकाबला कर पाएंगे। सुशांत के गेंदबाजी का पूरी तरह से लुत्फ लेते हुए, आनंद लेते हुए। फिर पोजीशन में हल्का सा बदलाव, स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज कुणाल भोईर, शानदार बल्लेबाजी। इस बार ओवर पिच थी, सामने आई थी, लेकिन बल्ला काफी देरी से आया था और इस वजह से यह गेंद आई है डॉट। कुणाल ने पूरी तरह से कोशिश की, हालांकि हार्दिक वॉरियर्स बोर्डन टीम की बात करें तो एक ही विकेट गिरी थी, लेकिन उसके बावजूद रनों का फासला तय नहीं हो पाया। इस बार यह गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई एक और 6 रन। बढ़िया तरीके से बल्लेबाजी चलती हुई कुणाल भोईर की बेहतरीन पारी।
18 गेंदों में 46 रन बनाए कुणाल भोईर ने। तालियां तो बजनी चाहिए। हालांकि मुकाबला हार के कगार के ऊपर है, लेकिन अंतिम क्षणों के ऊपर डटे रहे कुणाल भोईर। 46 रनों के ऊपर खेलते हुए क्या पहले 50 इस पूरे प्रतियोगिता के कुणाल के बल्ले से आएंगे। इस बार छक्के के साथ इस कराडी प्रीमियर लीग 2025 का पहला अर्धशतक कुणाल भोईर के बल्ले से निकलता हुआ। शानदार पारी खेलते हुए, लेकिन हालांकि हार है, लेकिन तमाम दर्शक और मेहमानों का दिल जीता कुणाल भोईर ने। जरा टॉस साठी लगेच या पंजे टीम टॉस साठी या लगेच। तर या ठिकाणी आपण आता सेलिब्रेट करतोय वाढदिवस सत्कार मूर्ती केदार भोईर प्लीज चला आपण केदार भोईर यांना विनंती असेल तदनंतर पहिला नाणेफेकीचा कौल आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। एकीकडे असणार विनर टीम पांजे जे के वॉरियर्स पांजे विपक्ष विजेती टीम शिवराज प्रतिष्ठान मोठी जुई प्रचंड लढत असणार आहेत। दोन्ही बलाढ्य संघ आणि बलाढ्य दोन गावं एकमेकांसोबत लढताना दिसतील। सामनावीरचा किताब तोपर्यंत केक सेटअप करा। संयोजकांनी केदार नाव आहे एका उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या केदारचा आपण आरएस कोटनाकाच मैदान काय कैक मैदानांवरती पाहिलं आणि आज किंबहुना 4 मार्चला ज्याचा अभिष्ट चिंतन येतोय।